मी डॉक्टर अहमद काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे। इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात। जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीचे घरफोडीचे प्रमाण वाढल्यानं पोलीस आयुक्त एम राजकुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कबाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अशोक तोरडमल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडभावी पेठ पोलीस ठाणे सुहास चव्हाण यांना चोरीचे व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केलं होतं। त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडभावी पेठ पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव पडसळकर व डीबी पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने जोडभावी पेठ पोलीस ठाणे शहराकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण व डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव पडसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी यांच्याकडे कौशल्याने तपास केला असता विविध गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत। एकूण 6 गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे। जोडभावी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मागील 15 ते 20 दिवसामधील 7 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत, त्यापैकी 5 जोडभावी पोलीस स्टेशनचे आणि 1 जेल रोड पोलीस स्टेशनचा आहे। त्याच्यामधील एकूण रक्कम 5,30,000 रुपयाचे दागिन्यांपासून मोटरसायकलपर्यंतचे मोबाईल आणि बाकीचे इतरही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्यासाठी आरोपींचा शोध घेऊन हैदराबादपर्यंत जाऊन एका गुन्ह्यामध्ये 2,45,000ची दागिन्यांची रिकव्हरी केलेली आहे। त्याशिवाय 1,75,000 रुपयाची मोबाईल, टॅब आणि रोख रक्कम, त्याशिवाय कॅश 7,000 रुपये आणि एक मोटरसायकल किर्लोस्कर, त्याशिवाय किर्लोस्कर कंपनीचे गट्टू आणि स्पेअर पार्ट्स आणि रोख रक्कम, मोबाईल आणि घड्याळ अशाही वस्तू जप्त केलेल्या आहेत। यासाठी आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब, क्राईम मॅडम, शेख मॅडम आणि तपास पथकाचे अधिकारी API चव्हाण साहेब आणि जाधव साहेब आणि पडसळकर साहेब, त्याबरोबर आमचे तपास पथकाचे इतर सर्व जे अंमलदार आहेत त्यांनी या कामी मोठं परिश्रम घेऊन हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। गुन्हेगार सराईत आहेत का अजून काही त्यांच्या हातून काही गुन्हे अजून निष्पन्न होणार आहेत? काही सराईतही आहेत आणि काही आपण जो 380चा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला फिर्यादीनं काही संशय व्यक्त केलेला नव्हता, परंतु आपण तपासामध्ये त्याला निष्पन्न केलेला आहे। त्याशिवाय एक आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि बाकीचे फार रेकॉर्डवरचे नाही आहेत, परंतु आम्ही त्या दृष्टीने तपास करीत आहोत। आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस येतील का या दृष्टीने तपास करणार आहोत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।